नमो बुद्धाय. माझ्या प्रिय मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, हा जो आपला आजचा वर्ग आहे, हा चौथा किंवा पाचवा, काय तुम्ही समजाल तो पाचवा आपण समजूया, चौथा पण चालेल. आत्तापर्यंत आपण काय शिकलो मुलांनो? सगळ्यात प्रथम आपण पाहिलं की अजूनही जगामधलं संकट टळलेलं नाही आहे आणि सगळीकडे भीतीचं वातावरण वाढत चाललं आहे आणि त्याचबरोबर दुःख पण आहे. आणि आपण पाहिलं की या दुःखातून आपल्याला कोण दूर करेल, या भयातून कोण बाजूला करेल, दुःखमुक्त कोण करेल? तर बुद्धांची शिकवणच आपल्याला ह्या दुःखातून मुक्त करणार आहे. आपण बघितलं की बुद्ध कोणाला म्हणायचं, तर ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला. बोधिवृक्षाखाली बसून त्यांनी ध्यान केलं आणि ते ज्ञानी झाले, त्यांना बोधी प्राप्त झाली. हे गॉट एनलाइटनमेंट. आणि ते जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं त्याच्यातून ते स्वतः आधी पूर्ण मुक्त झाले, दुःखमुक्त झाले. आणि 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी शोधला आणि तो मोठ्या करुणेनं सगळ्या मानवजातीला त्यांनी तो शिकवला. त्यामुळे अनेक लोकांचं कल्याण झालं आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? बुद्ध. त्यांची जी शिकवण आहे त्याला आपण काय म्हणतो? धम्म. म्हणजे धम्म म्हणजे निसर्ग नियम, लॉज ऑफ नेचर. आणि त्यांनी त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना आपण भिक्षू म्हणतो, त्यांनी ही सगळी विद्या, हे धम्म त्यांना शिकवला आणि त्यांनी सगळ्या ठिकठिकाणी, सगळ्या देशभर तो लोकांना सांगितला, शिकवला. स्वतः ते दुःखमुक्त झाले आणि अनेकांना दुःखमुक्त होण्याला ते कारणीभूत झाले. त्यांनी पुढे जपला, तो वाढवला आणि तो लिखित स्वरूपात करून ठेवला आणि आज तो आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याला म्हणतात संघ. म्हणजे 3 गोष्टी, एक बुद्ध, दुसरा धम्म आणि तिसरा संघ. तर हे जे 3 आहेत त्यांना आपण काय म्हणतो? 3 रत्न. का त्यांना आपण 3 रत्न म्हणतो? कारण ते खूप मौल्यवान आहेत. जगातल्या कुठल्याही रत्नापेक्षा ते मौल्यवान आहेत. दे आर मोर व्हॅल्युएबल than any gem in this world. Why? Because they have quality, and because of them we are safe and we are peaceful and happy. That is why we call them triple gem. 3 रत्न असं त्यांना म्हणतात. मुलांनो, बुद्ध, धम्म आणि संघ हे जे 3 रत्न आहेत, ट्रिपल जम आहेत, त्यांना आपण काय करतो? तर आपण त्यांना वंदन करतो. म्हणजे वी पे होमेज टू ट्रिपल जेम. नंतर आपण काय शिकलो? की त्यांना शरण जायचं. वी टेक रिफ्यूज इन ट्रिपल जेम. आणि नंतर काय शिकलो आपण? पंचशील. मुलांनो, शील हा आपला पाया आहे सुखी जीवनाचा, चांगल्या जीवनाच्या, यशस्वी जीवनाचा. आपल्या जीवनात प्रोग्रेस होण्यासाठी आपल्याला शील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण बुद्धांनी आपल्याला काय दिलं? 5 शील दिले. 5 पंचशील त्याला म्हणतो आपण, किंवा 5 मॉरल प्रिसेप्ट्स. ह्यानंतर आपण काय शिकलो? तर ध्यान साधना. तर त्या ध्यान साधनेचं काय नाव आहे? मागच्या वेळेस आपण बघितलं सगळ्यांनी की आनापानसती. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण ध्यान साधना केल्यानंतर आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपलं मन शांत होतं आणि
आपल्याला जे काय पुण्याचा लाभ होतो, जो काय आनंद मिळतो, जे द पीस अँड हॅपीनेस व्हॉट वी रिसिव्ड, त्याचं काय करायचं असतं? वितरण करायचं असतं. वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट अमाऊंट. फर्स्ट वी हॅव टू प्रोटेक्ट आवर सेल्फ अँड देन वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट टू अनदर, टू ऑल द लिव्हिंग बीइंग्स. सगळ्या प्राणीमात्रांना, सगळ्या जगाला ते वितरण करायचं. त्याला काय म्हणतात? मंगल मैत्री. मुलांनो, आपण त्याचे मागच्या वेळेस फायदे बघितले होते की ध्यान केलं तर त्याचे काय फायदे आहेत. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन? तर सगळ्यात पहिले मनाची एकाग्रता वाढते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड इन्क्रीजेस. स्मरणशक्ती वाढते. मेमरी इन्क्रीजेस. आत्मविश्वास वाढतो. कॉन्फिडन्स डेव्हलप. आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. वी कॅन टेक राईट डिसिजन ॲट द राईट टाईम. आणि एवढंच काय, आपल्या कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं आपल्या अभ्यासाकडे लक्ष राहतं आणि अभ्यासात प्रगती होते. एवढंच काय, सर्व खेळामध्ये इतर सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये पण आपली प्रगती होते. वी फाइंड द प्रोग्रेस इन स्टडीज अँड ऑल द ॲक्टिव्हिटीज, वेदर इट इज स्पोर्ट्स or crafts and co-curricular activities. We always find we get progress in. मंगलमैत्री ज्यावेळेस आपण करतो, लव्हिंग काइंडनेस, त्याचे काय फायदे आहेत? तर पहिलं, जेव्हा आपण मंगलमैत्री करतो, लव्हिंग काइंडनेस करतो, तर आपण सुखाने झोपतो आणि सुखाने झोपून उठतो. ही स्लीप वेल. त्याला वाईट स्वप्न पडत नाहीत. नो बॅड ड्रीम्स. त्याचे संकटापासून रक्षण होते. ही प्रोटेक्टेड फ्रॉम डेंजर. तो नेहमी आनंदी राहतो. ऑलवेज बी हॅपी. त्याचं मन लवकर एकाग्र होतं. गेट कॉन्सन्ट्रेशन क्विकली. तो सर्वांना आवडतो. ही बिकेम अ लव्हिंग चाइल्ड. मुलांनो, पहिल्यांदा ह्या 3 रत्नांना आपल्याला वंदन करायचं आहे. वी हॅव टू पे होमेज टू ट्रिपल जेम. त्यासाठी काय करणार आहोत? ते पालीमध्ये बुद्धांचं आणि धम्माचं आणि संघाचं वर्णन आहे. ते मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. आणि मागच्या वेळेस आपण बुद्धांचे काय गुण आहेत हे पण बघितलं. तर मुलांनो, ह्या वेळेस ट्रिपल जेमला वेन वी हॅव टू पे होमेज टू ट्रिपल जेम, आणि ट्रिपल जेमला किंवा 3 रत्नांना जेव्हा आपण वंदन करतो, तर मुलांनो, बुद्धांना, धम्मांना आणि संघाला वंदन करताना आपल्याला प्रत्येक वेळी पंचांग प्रणाम करायचा आहे. while paying homage to Triple Gem, Buddha, Dhamma and Sangha, we have to do पंचांग प्रणाम. पंचांग प्रणाम का आहे? तर पंच अंग म्हणजे 5 अंग शरीराची. म्हणजे नमस्कार करताना आपल्याला आपल्या शरीराची 5 अंग जमिनीला टेकून नमस्कार करायचा. 5 अंग कुठले? तर डोकं, 2 हात आणि 2 पाय. आलं लक्षात? 1, 2 म्हणजे 3 झाले आणि 2 पाय, असे 5. ह्याला काय म्हटलं? पंचांग प्रणाम. यू नो व्हॉट इज पंचांग प्रणाम? वेन वी हॅव टू बो डाऊन, वी हॅव टू टच our head, forehead, 2 hands and 2 legs. They should touch to the ground. That is what we call Panchang Pranam. Now we'll show you how to do the Panchang Pranam
पंचांग प्रणाम कसा करायचा हे आता आपण बघू. आणि ज्यावेळेस आपण पालीमध्ये वंदना म्हणू त्यावेळेस प्रत्येक वेळी आपल्याला हा पंचांग प्रणाम करायचा आहे. आल्या लक्षात मुलांनो? मुलांनो, आता आपल्याला 3 रत्नांना वंदन करायचं आहे. चिल्ड्रन, नाव वी हॅव टू पे होमेज टू ट्रिपल चेन. व्हॉट आय डू, मी काय करेल, पालीमध्ये मी स्वतः प्रथम म्हणेन, मग माझ्या मागोमाग तुम्ही म्हणायचं आहे. आय विल रिसाइट इन पाली and then you have to follow after me. You have to repeat. ठीक आहे? चला सगळेजण हात जोडा आणि माझ्या मागोमाग म्हणा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. चला सगळेजण पंचांग प्रणाम करा. डू पंचांग प्रणाम. आता आपण धम्माला वंदन करूया. नाव वी पे होमेज टू धम्मा. रिपीट आफ्टर मी. माझ्या नंतर म्हणा. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. चला सगळे पंचांग प्रणाम करा. डू पंचांग प्रणाम. मुलांनो, आता आपण संघाला वंदन करूया. नाव वी पे होमेज टू संघ. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या नंतर म्हणा. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघम नमामि. पंचांग प्रणाम करा. डू पंचांग प्रणाम. We have to take refuge in triple chain. चला तर हात जोडा आणि मी पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. You repeat after me. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि। ततियम्पि संघं शरणं गच्छामि। वा, खूप छान. आता मुलांनो, आपल्याला पाच शिलाचं ग्रहण करायचं, पंचशील ग्रहण करायचं. 5 precepts we have to observe. तर काय 5 precepts आपण बघितलं. पहिलं काय? हत्या करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम किलिंग. दुसरं काय आहे? चोरी करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम स्टिलिंग. तिसरं काय? अब्रह्मचर्यापासून अलिप्त राहा, ॲब्स्टेन फ्रॉम अब्रह्मचर्य. चौथं काय? खोटं बोलू नका, ॲब्स्टेन फ्रॉम टॉकिंग लाय. आणि पाचवं काय? नशापता करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम टेकिंग इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स अँड ड्रग्स. आलं लक्षात? आता हात जोडा आणि पालीमध्ये मी म्हणेल तर माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. यू रिपीट आफ्टर मी. ओके? हात जोडा. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्ज पमादर्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वा वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला हे जे 5 शिले ते आपल्या जीवनाचा पाया आहेत. दे आर द फाउंडेशन ऑफ आवर लाईफ. म्हणून त्यांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. मागच्या वेळेस तुम्हाला एक क्लू दिला होता. तर हे कसं? तर सगळ्यात प्रथम तुम्ही चौथं शील पाळायला सुरुवात करायची, म्हणजे सत्य बोलायचं. ऑलवेज स्पीक ट्रुथ. आणि मधुभाषी, स्पीक लाईक हनी, स्वीट हनी. आता आपल्याला ध्यान करायचं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतं ध्यान आहे? काय नाव आहे त्याचं? बरोबर, आनापान सती. आनापान सती हा पाली शब्द आहे. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास आणि त्याच्या प्रती अवेअर, सतर्क, जागृत. प्रश्न असा अनेकांना पडू शकतो की हे जे मेडिटेशन आहे
ही जी साधना आहे, तर ही लहान मुलांना कसं काय? तर मुलांनो, आपण मागच्या वेळेस बघितलं की बुद्धांनी ज्यावेळेस ते लहान होते, सिद्धार्थ 5 वर्षाचे असताना त्या जांभळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ध्यान केलं. तेच आनापानसती. आनापानसती हा पाली शब्द आहे. त्याचा अर्थ आन, आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. अँड सती म्हणजे सतर्क राहणे, मीन्स अवेअर ऑफ युअर रेस्पिरेशन. ठीक आहे. आता हे ध्यान कसं करायचं ते मागे तुम्हाला सांगितलं होतं. ते आता मी परत थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि मग आपण ध्यान करूया. ठीक आहे. काय करायचं मुलांनो? मांडी घालून बसायचं. कसं बसायचं? सुखासनं. मान, पाठ, कंबर सरळ ठेवायची. तोंड बंद करायचं, हळूवार. डोळे अलगद बंद करायचे. चष्मा असेल तर काढून ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून चालतो? नाकातून. तर नाकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडं पूर्ण लक्ष द्यायचं. आलं लक्षात? व्हॉट यू हॅव टू डू? सिट इन फोल्डेड लेग्स in a comfortable position, but keep your back neck straight and close your mouth, close your eyes. If you are wearing glasses, please keep it on one side. And when your mouth is closed, respiration will go through the nose only. So you have to pay attention at the door, at the nostrils. आलं लक्षात? चला तर मग आपण आता ध्यान करूया. मी तुम्हाला सूचना देईल, इन्स्ट्रक्शन्स देईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ध्यान करायचं आहे. ठीक आहे. चला तर मग हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. चला मांडी घालून बसा. सुखासनात बसा. मान, पाठ, कंबर सरळ ठेवा. चष्मा काढून ठेवा. हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. कोणतंही ताण घ्यायचं नाही. ठीक आहे. आणि सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकाच्या नाकपुड्यांवर आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. नाउ बॉयज, चिल्ड्रन, sit in folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Close your mouth gently. Close your eyes gently. If you are wearing glasses, keep the glasses on one side. Now, as the mouth is closed, so definitely the respiration will go through the nose only. So you have to pay attention, entire attention at the nostrils, the door of the nose. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत.
Do not open your eyes until I tell you. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, सारं लक्ष श्वासाकडे. Pay your entire attention at the nostrils. शांत. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. Incoming breath and outgoing breath. सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजा. Pay your entire attention at the door of the nostrils. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास नैसर्गिक श्वास, नॅचरल श्वास, नॅचरल ब्रीथ. काहीही कसरत करायची नाही. जसा आहे तसा आपोआप येणारा श्वास, आपोआप जाणारा श्वास. आपण बसलो तरी श्वास चालू आहे, चाललो तरी श्वास चालू आहे. तो जो येणारा आपोआप येणारा श्वास नैसर्गिक श्वास. While you are sitting, breathing is going on. While you are walking, while you are sleeping, the breath is going on. So, the same sort of natural breath you have to observe. Don't do anything. काहीही करायचं नाही. सारं लक्ष श्वासाकडे. Incoming breath and outgoing breath. शांत. श्वास कसा पाहिजे? स्वाभाविक. तुम्हाला जाणवायला लागेल की आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुड्यातून आत येतो. बाहेर जाताना तो उजव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा डाव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. कधी श्वास दीर्घ असेल, कधी ऱ्हस्व असेल, छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा पाहायचा आहे, जाणायचं आहे. The incoming breath may enter through right nostril or left nostril or both. While going out, it may pass through left nostril, right nostril, or both. Sometimes it may be long, may be short, may be heavy, may be light. You don't have to do anything. Observe as it is, as it is. Don't change, don't do anything. Observe as it is. आणि मुलांनो, श्वास कसा पाहिजे? शुद्ध श्वास. त्याच्यात काय मिसळलं नाही, काय मिलावट केली नाही, तर तो शुद्ध आहे. काय मिसळलं तर तो अशुद्ध होईल. आणि म्हणून मुलांनो, श्वास पाहताना त्याच्याबरोबर आकडे मोजायचे नाहीत, मंत्र वगैरे म्हणायचा नाही. शुद्ध श्वास,
children, you have to observe the pure breath. When nothing is mixed, it remains pure. And that's why you should not count the numbers or recite mantra. Only pure breath. असं पण होऊ शकतं की तुमची पाठ झुकली, यू माइट हॅव बेंड डाऊन. मग शांतपणे परत सरळ करायची, मान पाठ कंबर सरळ करायची. Straight your back and neck. Not to worry. सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजावर. जणू काही दरवाजावर एखादा पहारेकरी बसवलाय. जस्ट वॉच. पाहायचं नुसतं, जाणायचे. डू नथिंग. काही करायचं नाही, नुसतं जाणायचं. जस्ट लाईक वॉचमन ॲट द डोर ऑफ द नॉस्ट्रिल. यू हॅव टू जस्ट वॉच, जस्ट फील. It may happen that the thoughts may come and your mind may go away. Don't worry. Smilingly, when you understood, bring back your attention at the nostril and observe the incoming breath and outgoing breath. असं पण होतं की मनामध्ये खूप विचार येतात, मन भरकटतं. काही घाबरायचं नाही. शांतपणे लक्षात आलं की मन परत नाकाच्या दोन दरवाजांवर, नाकपुड्यांकडे सारं लक्ष द्यायचं आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास जाणायचा आहे. मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. स्लोली ओपन युअर आईज. स्लोली ओपन युअर आईज. डोळे उघडा. वा वा वा. सगळ्यांनी खूप छान ध्यान केलं. खूपच छान. आणि काही काही तर बुद्धाच्या मूर्तीसारखे शांत बसले होते. मुलांनो, याचा लाभ तुम्हाला न. मुलांनो, तुमचं मन शांत झालं, तुम्ही आनंदी झाला. युअर माइंड बिकम पीसफुल अँड हॅपी. आता काय करायचं? आपल्याला ते वाटायचं आहे. यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट फॉर युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःसाठी पहिलं आणि मग सगळ्यांसाठी, सगळ्या प्राणीमात्रांसाठी. For all beings of this world, of this universe. ठीक आहे? तर आपण आता मंगल मैत्री करूया. ती कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. तर मी थोडक्यात सांगतो.
मंगल मैत्रीमध्ये आपण काय म्हणणार आहोत? अहम सुखितो हो मी सुखी हो. मे आय बी हॅपी. निदुःखो हो मी दुःखमुक्त हो. फ्री फ्रॉम सफरिंग. अवेरो हो मी वैरमुक्त हो. फ्री फ्रॉम इल विल. अव्यापज्यो हो मी द्वेषमुक्त हो. फ्री फ्रॉम एनिमोसिटी. अनिघो हो मी क्रोधमुक्त हो. फ्री फ्रॉम एंगर. सुखी अत्तानम परिहरामी. मी सुखपूर्वक स्वतःचे रक्षण करो. मे आय टेक केअर ऑफ माय ओन हॅपीनेस. ठीक आहे. तर आता आपण मग पुढची सर्वांसाठी आहे. आता आपण मंगल मैत्री म्हणूया. मी पालीमध्ये म्हणणार आणि तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचे. यू फॉलो मी. ओके. हात जोडा बरं. आणि चला आपण म्हणूया. माझ्या मागे म्हणा. अहम सुखितो हो मी. निदुःखो हो मी. अवेरो हो मी. अव्यापज्यो हो मी. अनिगो हो मी. सुखी अत्तानम परिहरामि. माता पितु आचार्य ज्ञाति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु. निदुःखा होन्तु. अवेरा होन्तु. अव्यापज्या होन्तु. अनिगा होन्तु. सुखी अत्तानम परिहरन्तु. मुलांनो, मागच्या वेळेस आपण बुद्धांचे गुण बघितले. आपण ज्यावेळेस मी नेहमी सांगत आलो आहे आणि आपण नेहमी बघितलं आहे की आपण ज्यावेळेस वंदन करतो किंवा शरण घेतो, when we pay homage and take refuge, तर ॲक्च्युली what we are doing, आपण काय करतो तर बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या गुणांना शरण जातो. वी टेक रिफ्यूज in the qualities, the merits and the qualities of Buddha, Dhamma and Sangha. मुलांनो, मागच्या वेळेस आपण बुद्धांचे काय गुण आहेत, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ बुद्धा, ते आपण बघितलं. त्याला आपण बुद्धानुसती पण म्हणतो. ह्या वेळेस आज आपण धम्माचे गुण पाहणार आहोत. त्याला धम्मानुसती पण म्हणतात. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की त्यांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये यावेत, त्याप्रमाणे आपण अनुसरण करावं. त्याला म्हणतात बुद्धानुसती. तसं धम्मांच्या गुणाचं अनुसरण करावं, त्याला म्हणायचं धम्मानुसती. ठीक आहे. तर धम्माचे काय गुण आहेत तर मुलांनो, वंदनेमध्ये किंवा वंदनेची जी पुस्तकं दिली आहेत, अनेक जण तुम्ही विहारामध्ये जाता, तुम्ही ते पाठ पण असेल, तर ते आता आपण म्हणूया आणि त्यामध्ये काय गुण दिलेत ते पण आपण अभ्यास करूया. तर धम्माचे गुण म्हणजे
स्वाखातो, आपण नमस्कार करून म्हणत असतो, स्वाखातो भगवता धम्मो संधिटिको अकालिको यही पस्सिको औपनयिको पच्चतम वेदितब्बो विन्यूहिती. ह्याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे स्वाखातो आणि पुढचा शब्द आहे भगवता धम्म. म्हणजे हा जो धम्म आहे, भगवंतांचा जो धम्म आहे, तो कसा आहे? भगवंतांनी स्वाखातो आहे. म्हणजे तर हा जो स्वाखातो हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक आहे स्वा आणि त्या स्वाच्या पुढे आहे आखातो. आता स्वा हा शब्द कसा आला? इथं तर आ नाहीये, मग तो आखात्याचा म्हणजे स उ आणि आ, आखातो मधला आ, त्याचं काय झालं? स्वा. आणि स आणि उ मिळून सु झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं? सुआख्यात किंवा सुआख्यातो. आता सु म्हणजे चांगलं आणि आख्यात किंवा आख्यातो याचा अर्थ होतो चांगल्या रीतीने सांगितलेला किंवा उपदेश केलेला. काय उपदेश केलेला? काय? धम्म. दुसरा शब्द काय? संधिटिको. ह्याच्यामध्ये पण दोन शब्द आहेत, एक स आणि दिठ्ठी. स म्हणजे काय? प्रत्यक्ष. आणि दिठ्ठी म्हणजे दिसणार. म्हणजे धम्म कसा आहे? तर प्रत्यक्ष दिसणारा आहे. म्हणजे तो काल्पनिक नाहीये, सत्य आहे, प्रत्यक्ष दिसणारा आहे. त्याच्या पुढचा काय शब्द आहे? अकालिको. ह्याच्यामध्ये पण दोन शब्द आहेत, एक अ आणि कालिक. मुलांना अ ह्या ठिकाणी नकारार्थ आहे, म्हणजे न. आणि कालिक म्हणजे काळ, वेळ. म्हणजे वेळ न लागता किंवा वेळ न घालवता. म्हणजे काय? तात्काळ, लगेच, तात्काळ देणारा. काय देणारा? तर फळ, तात्काळ फळ देणारा. म्हणजे इमिजिएट रिझल्ट ओरिएंटेड. त्याच्यानंतर पुढचा काय शब्द आहे? एही पस्सिको. ह्याच्यामध्ये पण दोन शब्द आहेत. पहिला शब्द काय? एही आणि दुसरा आहे पस्सिक. एही याचा अर्थ आहे या आणि पस्स म्हणजे पाहणे. ओके, म्हणजे या आणि पहा. म्हणजे या आणि प्रत्यक्ष पहा. पहा याचा दुसरा पण अनुभव होतो, अर्थ होतो अनुभव. पस्स म्हणजे अनुभव. तर या आणि पहा किंवा या आणि त्या धम्माचा अनुभव घ्या. पुढचा शब्द आहे मुलांनो औपनियुक्को. तर औपनियुक्को मध्ये परत दोन शब्द आहेत, एक उप आणि दुसरा नयक. उप म्हणजे जवळ आणि नयक म्हणजे नेणारा. आता जवळ घेऊन जाणारा असा त्याचा अर्थ होईल. तर धम्म कसा आहे? तो जवळ घेऊन जातोय. पण कशाच्या जवळ जातोय? तर मुलांनो दोन गोष्टी आहेत. एक, आपल्याला काय साध्य करायचं आहे? तर आपल्याला जे निर्वाण आहे, ज्याला आपण म्हणतो की सगळं दुःख तिथे नाहीसे झालेत, अशी एक अवस्था आहे निर्वाण.
पण मुलांनो, ही निर्वाण जी अवस्था आहे ती जे ध्यानाच्या अवस्थातून जाता जाता ज्या 4 अवस्था आहेत, एक श्रोतापन, सद्गागामी, अनागामी आणि अरहंत. अरहंत ही शेवटची ध्यानातली शेवटची स्टेज आहे. अरहंत झाला की तो पूर्ण दुःखातून मुक्त झाला. तर अरहंतच्या वेळेस हे निर्वाण प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून हा धम्म कसा आहे, तर आपल्याला पलीकडे जायचं असं जर आपण कल्पना केली की एक नदी आहे किंवा एक ह्या बाजूला एक तीर आहे आणि पलीकडे दुसरा तीर आहे, जिकडं सुख आहे, पीस अँड हॅपीनेस आहे तिकडे. तर हा धम्म तुम्हाला ह्या तीरावरून त्या तीराकडे नेतो किंवा तो तुम्हाला निर्वाणाच्या जवळ नेतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर कोणता शब्द आहे? पच्चत वेदितब्बो. आता ह्यामध्ये पच्चत आणि वेदितब्बो असे 2 शब्द आहेत. आता पच्चत याचा अर्थ व्यक्तिगत आणि वेदित म्हणजे अनुभव, आणि त्याला डबल बोध जोडलेला आहे. वेदितब्बो म्हणजे तो आज्ञार्थी आहे, म्हणजे अनुभव घ्यावा. तर प्रत्येकाने किंवा व्यक्तिगत अनुभव घ्यावा असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्या पुढचा काय शब्द आहे? वियुहिती. ह्याच्यामध्ये कसं आहे, वियू, ही आणि इति असे 3 शब्द आहेत. आता ही इतिचा अर्थ म्हणजे जाणला पाहिजे, आणि वियू म्हणजे त्याचे 2-3 अर्थ होतात. एक आहे बुद्धिमान किंवा ज्ञाता किंवा विज्ञू. विज्ञू म्हणजे विज्ञान, असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. तर मुलांनो, हे झाले धम्माचे गुण, आणि त्याचा अर्थ, ते गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकामध्ये हे ते पुस्तक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस व्हॉल्यूम 16, ह्याच्यामध्ये पेज नंबर 735 735 ह्या पानावर बाबांनी ह्या धम्माचे गुण दिलेले आहेत. तर ते काय आहेत, त्यांनी काय दिलं आहे, आणि हे जे आपण आत्ता त्याचा अर्थ बघितला त्याच्याशी किती मिळतं जुळतं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की बाबांनी एवढा पालीचा अभ्यास केलेला आहे मुलांनो, की त्यांनी स्वतः अभ्यास केला आणि डिक्शनरीसुद्धा तयार केलेली आहे. मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा काय अर्थ दिलेला आहे तो पुढील प्रमाणे. भगवंतांनी ज्या धर्माचा सुंदर उपदेश केला, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो, हा सिद्धांत विज्ञानाद्वारे स्वतः अनुभवून पाहता येतो. किती छान ना. तर मुलांनो, हे जे धम्माचे गुण आहेत, ते गुण आपल्यामध्ये यावेत आणि त्याप्रमाणे आपण त्याचं अनुसरण करावं. वी हॅव टू फॉलो, वी हॅव टू गेट दोज क्वालिटीज. तर त्याला काय म्हणतो आपण? धम्मानुसती. तर
परित्त एक आहे, धज्ज ग परित्त. त्यामध्ये असं म्हटलंय, बुद्धांनी त्या परित्तामध्ये बुद्ध स्वतः म्हणतात की ज्या वेळेस तुम्ही निर्जन ठिकाणी असाल, अरण्यात असाल, एकटे असाल, किंवा तुमचं मन घाबरलेलं आहे, थरकाप उडालेला आहे, भीती आहे, अशा वेळेस जर तुम्ही धम्मानुसती केली, म्हणजे धम्माचे गुण आठवले, तर त्या भीतीतून, त्या थरकापातून तुम्ही पूर्ण बाहेर येऊ शकता. You are protected by these Dhammanusati of and that is why, children, you must learn and do the Dhammanusati. ठीक आहे मुलांना, तुम्हाला गोष्टी आवडतात ना? चला तर तुम्हाला एक कथा सांगतो. पूर्वी भगवान बुद्धांच्या वेळेस कौशल नावाचा एक देश होता आणि त्या देशाच्या राजाचं नाव प्रसेनजित आणि राणीचं नाव मल्लिका होतं. राजाकडे, प्रसेनजित राजाकडे एक पुरोहित होता, त्याचं नाव भार्गव, आणि त्याच्या पत्नीचं नाव मैत्रायणी. त्यांना एक छोटं बाळ झालं. बाळ खूप छान होतं आणि म्हणून ही आनंदाची बातमी सांगायला पुरोहित भार्गव राजाकडे गेले. त्यावेळेस दरबार भरला होता. मग दरबारात जाऊन त्यांनी सगळ्यांना, राजाला, इथल्या लोकांना हे आनंदाची बातमी सांगितली. राजा आणि इतर लोक खूप खुश झाले. मग तिथे असलेल्या एका ज्योतिषाला विचारण्यात आलं आणि तो पुढे येऊन गंभीरपणे चेहरा करून सांगायला लागला की हा मुलगा पुढे डाकू आणि हत्यारा होईल. ते ऐकून राजा आणि सगळे लोक विचारात पडले. अरे म्हटले, राजा म्हटला, एवढ्या सज्जन माणसाचा, एवढ्या चांगल्या कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा डाकू आणि हत्यारा होणार? ओ, हे ठीक नाहीये. मग सर्वजण विचार करायला लागले आणि 2 शिक्षक पुढे आले. ते म्हटले, महाराज चिंता करू नका, आम्ही ह्याला चांगलं शिकू आणि ह्याला चांगला मुलगा आणि चांगला व्यक्ती बनवू. ते ऐकल्यानंतर सर्व खुश झाले, सर्वांना आनंद झाला आणि राजानं त्या आनंदात त्या मुलाचं नाव काय ठेवलं माहिती आहे? अहिंसक. अहिंसक हा मुलगा आपल्या घरात असताना त्याला घरी शिकवायला एक शिक्षक गेले आणि हा मुलगा हुशार झाला आणि आपल्या आईवडिलांची इतकी मनोभावे सेवा करत होता की तो आपल्या आईवडिलांचा खूप लाडका मुलगा झाला. त्याची हुशारी बघून दरबारातले लोक सुद्धा चकित झाले होते. राजाला पण आनंद झाला. आता ह्यानंतर पुढची पायरी होती, ज्याला आपण म्हणतो ना उच्च शिक्षण. ते काही उच्च शिक्षणाला काही लोक फॉरेनला जातात. तसं त्या काळामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी, पुढचं शिक्षण घेण्यासाठी
गुरुकडे जाऊन राहावं लागत असे, त्यांच्या आश्रमातच राहायचं. आणि कित्येक वर्ष जेव्हा ते सगळा अभ्यास आणि जी काही कला असेल ती पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथंच राहावं लागायचं. मग अशा शिक्षणासाठी अहिंसक निघाला. त्याच्या आई वडिलांना आनंद झाला, पण आपला एवढा लाडका मुलगा आपल्याला सोडून जाणार बरेच वर्ष, ह्याचंही त्यांना थोडं दुःख वाटायला लागलं. त्याची आई त्याला म्हटले, हे बघ बाळा अहिंसक, बरेच वर्ष तुला तिथं राहावं लागणार आहे. आम्ही तिथं असणार नाही, तर तुझे गुरु हेच तुझे वडील आणि त्यांची पत्नी म्हणजे ही तुझी गुरुमाता, तर तू त्यांची खूप सेवा कर, किंबहुना आमच्यापेक्षा जास्त सेवा कर, असं सांगून त्यानं दोघांचे आशीर्वाद घेतले आणि तो आश्रमाकडे आला. इतर दरबारातली मुलं सुद्धा, श्रीमंतांची मुलं, दरबारातील प्रधान, सेनापती यांची मुलं पण तिथे शिकायला आली होती. आणि हा अहिंसक इतका प्रामाणिक, इतका प्रेमळ की तो काय करायचा, इतकं कष्ट करायचा, खूप अभ्यास करायचा, सकाळी लवकर उठायचा, आपली सगळी कामं आधी आटपायचा आणि मग गुरु आणि गुरुमातांची मनापासून मनोभावे सेवा करायचा. आणि अभ्यास पण लक्षपूर्वक, ध्यानपूर्वक करायचं. त्यामुळे काय झालं, तो वर्गात सगळ्या अभ्यासामध्ये, सगळ्या विषयात पहिला आला. आणि इतर ज्या कला होत्या, युद्धाबद्दलच्या म्हणा किंवा अनेक कला त्या काळात शिकवत असत, त्या सर्व कलेमध्ये तो पारंगत झाला. एवढंच नाही, तो पहिला आला, टॉप, सगळ्यात उच्च. त्यामुळे तो गुरु आणि गुरुमातेचा अत्यंत लाडका विद्यार्थी झाला. ते त्याच्यावर खूप प्रेम करायला लागले. आणि अहिंसक सुद्धा खूप काम करा. हे पाहून इतर जे दरबारी मुलं होती, राजघराण्यातली मुलं होती, त्यांना त्याचा हेवा वाटायला लागला. एवढंच काय, तो सामान्य मुलगा एवढा आपल्या पुढे गेला आणि पहिला आला, याचा त्यांना राग यायला लागला, त्याचा ते द्वेष करायला लागले. आणि त्यांनी काय केलं, त्याच्याबद्दल खोटं तक्रारी मुद्दामून गुरुजींकडं करायला लागले. एवढंच काय, त्याच्याबद्दल चहाडी चुगली पण करायला लागले. बघा मुलांनो, भगवंताने आपल्याला 5 शील दिले. त्यातलं जे 4थं शील आहे ना, मुसावादा वेरमणी, म्हणजे खोटं बोलू नका, चहाडी चुगली करू नका, कठोर बोलू नका, हे त्यांनी इथं पाळत नाहीयेत. आणि त्यांनी काय केलं पुढं, गुरुजी सुरुवातीला त्यांनी लक्ष दिलं नाही. मग ह्यांनी अफवा पसरायला सुरुवात केली. 4-5 जणांचा ग्रुप, 4-5 जणांचे चमूळ, 4-5 जणांचं एकत्र आलेली मुलं, ते सतत त्याच्या विरोधात बोलून अफवा पसरायला लागले. आणि कालांतराने गुरुजींच्या मनातही संशय यायला लागला.
म्हणजे एकदा का संशय डोक्यात आला की काय होतं माहिती आहे, की तो चांगला जरी वागत असला किंवा त्याची एखादी कृती अशी वाटायला लागते की अरे काहीतरी चुकतंय, याच्यात काहीतरी खोट आहे, असे संशय त्यांना यायला लागला. आणि तोपर्यंत काय झालं, त्यांची परीक्षा आणि सर्व जे कला वगैरे होत्या त्यात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. आणि गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली तर बाकीचे जे श्रीमंत होते, जे राजघराण्यातले होते, दरबारातले होते, पंतप्रधान किंवा सेनापतींची मुलं होती, त्यांनी गुरूंना मोठमोठ्या मौल्यवान वस्तू गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि मग त्या आपापल्या घरी निघाले. हा बिचारा अहिंसक, त्याच्याकडे तर काही नव्हतं. मग सगळ्यांचं झाल्यानंतर तो गुरुजींकडे गेला, त्यांना वंदन केलं आणि म्हटला, गुरुजी आता माझ्याकडे काही नाही आहे, पण तुम्ही मला गुरुदक्षिणा सांगा, मी ती गुरुदक्षिणा स्वतःच्या कष्टाने स्वतः कमवून ती पूर्ण करेन. तर काय झालं मुलांनो, गुरुदक्षिणा सांगताना त्यांच्या डोक्यामध्ये तो संशय उफाळून आला, एक द्वेष निर्माण झाला, संताप आला. आणि त्या भरामध्ये त्यांनी काय गुरुदक्षिणा दिली त्याला, की 1000 लोकांच्या तू हत्या कर, माणसांच्या हत्या कर, हीच गुरुदक्षिणा. ते ऐकून बिचारा अहिंसक घाबरून गेला. त्याला इतकं वाईट वाटायला लागलं, ही कसली गुरुदक्षिणा. तो म्हटला, गुरुजी मी अहिंसक आहे, मी असं गोष्ट करू शकत नाही, प्लीज कृपा करून तुम्ही असली गुरुदक्षिणा नका देऊ, कृपा करा माझ्यावर. आणि इतका गैवरून त्यांच्या पाया पडत होता, काही करा गुरुजी, पण मला असली गुरुदक्षिणा नको आहे, मला काहीतरी दुसरं द्या गुरुजी, माझ्यावर दया करा. पण संताप आणि चीड त्यांच्या डोक्यात एवढी भरली होती की अविद्या होती, त्यांना इग्नोरन्स होतं, काही सुचत नव्हतं. सगळं असं अंधकार आणि राग, आणि त्या भरामध्ये त्यांनी त्याला हकलून दिलं आणि ते निघून गेले. बिचारा अहिंसक नाईलाज झाला होता आणि तो तिथून बाहेर पडला. बाहेर पडताना त्यानं तलवार शस्त्र वगैरे घेतले आणि श्रावस्तीच्या नगराच्या बाहेर असलेल्या एका जंगलामध्ये, एका डोंगरामध्ये जिथे लपण्याची खूप जागा आहे अशा ठिकाणी गेला. आणि तो काय करायचा, इतर लोकांना दिसत नव्हता, मधीच यायचा, प्रगट व्हायचा आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांची हत्या करायचा. लोकांना माहीत झालं, अरे हा हत्या करतोय, लोकांना मारतोय. आणि त्यानं त्या लोकांची हत्या केल्यानंतर ते मोजण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी तो काय करायला लागला, त्यांचे बोट कापून त्याची माळ आपल्या गळ्यात घातली. त्यामुळे लोक त्याला म्हणायला लागले अंगुली माळ, म्हणजे त्या बोटांची माळ त्यांना गळ्यात घातली म्हणून अंगुली माळ. हा अंगुली माळ इतका बेफाम होता, कुठल्याही माणसाला कितीही शूर असू दे, तो त्याला जिंकायचा, त्याला मारायचाच आणि त्याचं बोट आपल्या कापून आपल्या माळेत घालायचं. मग ते ऐकून जवळजवळ 40-50 योद्धे दरबारातून त्याला
पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी निघाला. आणि त्यानं त्या सगळ्यांना हरवलं. काहींचा वध झाला, काही आपला जीव सांभाळत पळून गेले. म्हणजे कितीही लोक गेली तरी तो त्यांना भारी होता, त्यांना मारायचा. ही बातमी लोक घाबरून गेल्यामुळे लोकांनी जाऊन प्रसेनजित राजाकडे तक्रार केली. आणि मग प्रसेनजित राजाने असं ठरवलं की आता मी स्वतः मोठं सैन्य घेऊन जाऊन त्याला पकडेल किंवा त्याला मारेल. तोपर्यंत अहिंसकाने म्हणजे अंगुलीमालने 999 हत्या केल्या होत्या. आणि त्याला फक्त एकच व्यक्तीची, एकच माणसाची हत्या करायची होती आणि तो थांबला होता. आणि त्या भागामध्ये लोकांना माहीत होतं की तो काय करतोय, लोकांची हत्या करतोय. म्हणून लोक तिकडे अजिबात जात नव्हते. आणि तो वाट बघतो आणि कुणीही तिकडे जात नव्हतं, कुणीही तिकडे येत नव्हतं. ही बातमी त्याच्या आईला कळली. आणि आता जर राजा त्याला पकडायला आणि एवढं सैन्य जाणार असेल तर कदाचित आपली परत भेट होणार नाही. ह्यासाठी त्याची आई बिचारी त्याला भेटण्यासाठी एकटीच निघाली. तोपर्यंत तिकडे काय झालं की श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्ध स्वतः आणि त्यांचे काही भिक्षुगण तिथं राहायला आले. आणि त्यांना अंगुलीमाल याबद्दल कळालं. मग त्यांनी विचार केला की ह्या अंगुलीमालला मनुष्य हत्येपासून दूर केला पाहिजे. म्हणून ते चिवर परिधान करून त्याला भेटायला निघाले. ज्या बाजूला अंगुलीमाल होता त्या वाटेवर ते आले. मग रस्त्यात भेटलेले गुराखी, मेंढपाळ, शेतकरी, वाट सुरू जाणारे त्यांनी सांगितलं, ओ श्रमण, ओ भंते, तुम्ही तिकडे जाऊ नका. काहींनी त्यांना ओळखलं. भगवान बुद्ध, तुम्ही तिकडे जाऊ नका. तो अत्यंत क्रूर असा अंगुलीमाल तिथं आहे. 10 काय, 20 काय, 40 काय, 50 जणांचा घोळका केला तरी तो त्यांना भारी आहे. तर कृपया तुम्ही जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका असं ते सांगत होते. पण भगवान बुद्ध शांतपणे चालत राहिले. आणि त्या भागात गेल्यानंतर अंगुलीमालने त्यांना दुरून येताना बघितलं. तो म्हणायला लागला, अरे हा साधू, हा श्रमण, हा एकटा येतोय. इथे 40-50 लोक एकत्र येण्याला धजत नाही आणि हा श्रमण तर एकटा येतोय. आता काय करायचं? मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला 999 हत्या केलेल्या आपल्याला एकच हत्येची आवश्यकता आहे, ती गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून त्याने निश्चय केला, असा विचार केला की आता आपण या श्रमणाची, या साधूची हत्या करायची. आणि म्हणून तलवार घेऊन अशी उंच उचलून तो त्यांना मारण्यासाठी त्यांच्याकडे धावत सुटला. इतका वेगात धावत सुटला. पण त्याच्या लक्षात आलं की मी एवढा जोरात पळतोय, पण तो शांत असलेल्या भगवंतापर्यंत तो पोचू शकत नव्हता. तो विचार करायला लागला, अरे हत्ती येऊ दे, घोडे येऊ दे, रथ आला, हरणं जरी आली तरी त्यांच्यापेक्षा जास्त वेगात मी पळतो. आणि आज काय झालं, मी सगळ्या ताकदीने, त्यापेक्षा जोराने मी पळतोय, तरी पण मी पोचू शकत नाहीये.
शेवटी तो म्हटला, थांब थांब श्रमण. आणि असं बोलल्यानंतर ते दोघं जेव्हा जवळ आले त्यावेळेस बुद्ध काय म्हणाले, प्रेम आणि करुणा. त्याच्यातून ते म्हटले, बाळ अहिंसक, मी तर थांबलेलो आहे, तूच मनुष्यवधाच्या पापाच्या मागे लागून मनुष्यवध करताना धावतो आहेस, त्याच्या मागे लागलास. आता तू थांब आणि तू स्वतःला जर एक संधी दिलीस तर तू सुधारू शकतो आणि चांगला होऊ शकतो. असे प्रेमळ शब्द, असे करुणेने भरलेले शब्द जेव्हा त्याने ते ऐकले त्यावेळेस त्याचं मन शांत व्हायला लागलं. मग तो विचार केला, अखेर या श्रमणाने मला जमिनीवर आणलेलं आहे, आत्ता मी सुधारू शकेल. असं म्हटल्यावर त्यांना ती तलवार आणि गळ्यातली माळ काढून फेकून दिली आणि भगवंताच्या पायावर जाऊन पडला. आणि त्यांना म्हटलं, त्यांना विनंती केली, भगवान बुद्धांना विनंती केली की भगवान, मला तुम्ही दीक्षा द्या, तुम्ही मला तुमचा धम्म शिकवा आणि मला चांगला बनण्याची संधी द्या, मी ती संधी घेतो. आणि मग भगवान बुद्ध त्याला काय म्हटले, येही भिक्खू. आणि त्या शब्दाने त्या काळामध्ये भगवंताच्या वेळेस तो भिक्षू होत असेल, त्याप्रमाणे तो भिक्षू झाला. आणि त्याला घेऊन भगवान बुद्ध श्रावस्तीमधील जेतवनात आले. पहाटे स्वतः प्रसेनजित राजा आणि मोठं सैन्य घेऊन निघाला अंगुलीमालला पकडायला. वाटेत भगवान बुद्धांकडे तो आला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला म्हणून त्यांना भेटायला आला. मोठं सैन्य लांब उभं आहे आणि राजा स्वतः आलेला. मग भगवान बुद्ध म्हटले, राजा, कुठल्या इतर राज्यामुळे काय तुझ्या राज्यावर काय संकट आलं? तर म्हटलं, नाही भगवान, आमच्या इथे अंगुलीमाल नावाचा एक डाकू हत्यारा आणि त्यानं अनेक जणांची हत्या केली. त्यामुळे लोकांनी सगळे घाबरलेले आहेत आणि त्यासाठी मी सैन्य घेऊन त्याला पकडायला चाललोय. त्यावेळेस भगवान बुद्धाने स्मित केलं आणि त्याला म्हटले, जर तुला अंगुलीमालची भेट घालून दिली तर आणि चांगला झालेला पाहिला तर? त्याला काही शब्द सुचले नाही, तर बघायलाच लागला. तेवढ्यात भगवान बुद्धांनी आपल्या उजव्या हाताच्या बाजूला उभ्या असलेल्या एका भिक्षूला बोलवलं आणि तो जवळ आल्यानंतर भगवान बुद्ध प्रसेनजित राजाला म्हटले, हा बघ अंगुलीमाल. आणि त्याला बघून भगव्या वस्त्रातला आणि दाढी-मिशा नसलेला शांत आणि प्रसन्न मुद्रेचा त्याला बघितल्यानंतर प्रसेनजित राजा फार चकित झाला आणि त्याने विचारलं, तुझ्या वडिलांचं आणि तुझ्या आईचं नाव काय? तर त्याने सांगितलं, माझ्या वडिलांचं नाव आहे भार्गव
आणि आईचं नाव आहे मैत्रायणी. ते ऐकल्यानंतर राजाला निश्चित वाटलं की हा अंगुलीमाल आता सुधारलेला आहे, चांगला झालेला आहे. आणि म्हणून त्यानं म्हटलं की हे भिक्षू, तुला आयुष्यभर लागणाऱ्या वस्तू मी स्वतः देईल तुला. त्यानंतर भगवान बुद्धांना जाऊन त्यांनी पंचांग प्रणाम केला, जो की आज आपण शिकलो ना मुलांना. पंचांग प्रणाम केला आणि खुशीनं आणि आनंदाने तो सर्व सैन्य घेऊन आपल्या राजधानीला परत गेला. मुलांनो, नंतर अंगुलीमाल भिक्षा मागण्यासाठी किंवा भिक्षाटनासाठी श्रावस्तीमध्ये गेले. श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर काही लोकांनी त्यांना ओळखलं, कारण हाच तो अंगुलीमाल, हाच तो जुना ज्यानं आपल्या अनेकांचा वध केलाय. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे मुलांना? त्यांनी हातात मिळेल ते त्याला मारायला लागले, दगडं मारायला लागले आणि त्याला खोप पडली, अंगातून रक्त यायला लागलं. त्याचं हातातलं जे भिक्षा पात्र होतं ते तुटलं. त्याच्या शरीरावरच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या, तुकडे झाले. पण त्यानं कोणालाही विरोध केला नाही, कोणालाही काय बोललं नाही आणि तसाच सगळं सहन करत तो परत भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांकडे पुढे उभा राहिल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हटले, अंगुलीमाल, हे सहन कर, हे सहन कर, हे सहन कर. आणि त्यानं आनंदाने ते सहन केलं. मुलांना माहिती, त्यामुळे तो संत झाला, संत झाला. आणि मग अभ्यास करून ध्यान साधनेमध्ये तो पुढे सगळ्यात वरची अरहंत स्टेज आहे ना, अरहंत झाला. मुलांना, अंगुलीमाल सारखा डाकू, हत्यारा भगवंताच्या शिकवणीमुळे, धम्मामुळे अरहंत पदाला पोचले आणि सगळं जग त्यांना मानतं. मुलांना, आवडली ना कथा? तर बुद्धांची शिकवण आणि धम्म किती महान आहे. मुलांनो, जय मंगल अठ्ठगाथा ह्यामध्ये जी चौथी गाथा आहे त्याच्यावर ही कथा अवलंबून आहे. तर ती गाथा काय आहे, तर मी ती गाथा म्हणून दाखवतो आणि त्याचा अर्थ पण आपण बघू. 200. मुलांनो, आणखीन एक महत्वाचं, ही जी कथा आपण आता ऐकली, ही कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्मा ह्या पुस्तकातील पान नंबर 204 इथे 204 ते 207 ह्या पानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही कथा लिहिलेली आहे. मुलांनो, जसं मी मगाशी म्हटलं की जयमंगल अठ्ठगाथेमध्ये ही चौथी गाथा आहे. तर ती गाथा आता मी आपल्याला म्हणून दाखवतो आणि त्याचा अर्थ पण आपण बघूया.
तर ती गाथा अशी आहे, उख्खित खड्गमतिहत सुदारुणन्तं धावन्ति योजनपथ अंगुलिमालवन्तम् इद्धिभिसखन्तमनो जित्वा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. त्याचा अर्थ असा आहे, हातामध्ये तलवार उचलून दूर योजनपर्यंत धावणाऱ्या अत्यंत भयानक अशा अंगुलीमाल याला मुनींद्र म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धिबलाने त्याचे मन परिवर्तन करून जिंकले. मुलांनो, इथे एक रिद्धिबल असा शब्द आलेला आहे. ज्यावेळेस हे भिक्षू किंवा कोणी ध्यान करतं, तर त्या स्टेजेस आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर ध्यान करता करता त्यांना काही शक्ती पण प्राप्त होतात. तर ह्या शक्ती दोन प्रकारच्या आहेत, एक रिद्धी आहे आणि एक सिद्धी आहे. सिद्धी म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा त्या विषयामध्ये पारंगत आहे. जसं की एक डॉक्टर लहान मुलांचे डॉक्टर आहेत आणि ते पारंगत आहेत, ते सिद्ध आहेत आणि ते चांगले ट्रीटमेंट देतात. तसं भगवंतांचे उजवा हात सारीपुत्त हे धम्मामध्ये आणि अभिधम्मामध्ये पारंगत होते, सिद्ध होते. आणि त्यांचा डावा हात मानलेले महामोगलान हे रिद्धीमध्ये, रिद्धी म्हणजे की सुपर नॅचरल पॉवर्स, म्हणजे वेगळ्या शक्ती, की मोठं होणं, छोटं होणं, बारीक, पाण्यावर चालणं, हवेतून चालणं, अशा पण शक्ती त्यांना मिळतात. पण बुद्धांनी ह्या शक्ती वापरायला परवानगी दिली नाही आणि सांगितलं, एखाद्याचं अत्यंत शेवटच्या क्षणी कोणाचा तरी जीव वाचवायचा असेल, काही असेच कारण असेल, तरच ह्या शक्तीचा वापर करायचा. आणि आपल्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी भगवान बुद्धांनी रिद्धी बलाचा वापर करून, म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की तो एवढा जोरात पळतोय, परंतु तो भगवंतापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आणि मग त्याचं मत परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं आणि तो भगवंतांना शरण आला. तर त्याच्या पुढे म्हटलंय, रिद्धिबलाने त्याचे मन परिवर्तन करून त्याला जिंकले. त्या प्रतापाच्या तेजाने सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो. साधु साधु साधु.